आधी पेरेंट्स काय करतात, मग ते मुलांमध्ये येतं. जे कल्चर जे असतं हे आधीच्या पिढीपासून पुढच्या पिढीत जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जर का कल्चर खरोखरी डेव्हलप करायचं असेल, तर ते अतिशय ग्रासरूट लेव्हलपासून शाळांमधनं, ग्रामीण भागांमधनं या लहान वयामध्ये मुलांना तुम्ही एन्करेज करायला पाहिजे. एन्करेज म्हणजे काय? आपल्याकडे एन्करेजमेंटचं हे आहे, की कुठल्यातरी टुर्नामेंट ऑर्गनाइज करायच्या, की काहीतरी मुलांना खेळायला मिळालं पाहिजे म्हणून त्याच्यानी स्पोर्ट्स कल्चर डेव्हलप होत नाही. Culture there has to be a scientific approach. There has to be a proper training starting from very small age. We call it a LTAD program, लॉंग टर्म ॲथलेटिक डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो, की जो LTAD प्रोग्राम हा वयाच्या 4 वर्षापासून सुरू होतो, की मुलांना फंडामेंटल ट्रेनिंग तुम्ही काय देताय? मग तुम्ही त्यांना फंडामेंटल ट्रेनिंगमधनं पुढचं ट्रेनिंग कसं देताय? हाऊ डू दे मास्टर दॅट ट्रेनिंग? देन दे लर्न टू ट्रेन, देन टू ट्रेन टू ट्रेन, देन दे ट्रेन टू विन, देन दे ट्रेन टू परफॉर्म. अशी फेजेस आहेत. त्या प्रत्येक फेजमधनं ॲथलीट गेलेला असतो. पण इफ यू मिस आउट एनी ऑफ द फेज, युअर सक्सेस रेशो कम्स डाउन व्हेरी फास्ट. सो अँड पीपल आर नॉट विलिंग टू गो ऑल विथ ऑल दीज फेजेस. त्याच्यामुळे सक्सेस हा इझिली मिळत नाही. या प्रत्येक फेजमधनं गेल्याशिवाय तुम्हाला सक्सेस मिळत नाही. आणि हा फॉर्म्युला हा थ्रू अगदी रिसर्च केल्याप्रमाणे हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. त्यामुळे हे LTD प्रोग्राम हा प्रत्येक देशात राबवला जातो. प्रत्येक अकॅडमीजमध्ये चालवला जातो. प्रत्येक गव्हर्नमेंट लेव्हलला चालवला जातो. फक्त तो इम्प्लिमेंटेशन किती वेळात होतो आणि किती वर्ष चालतो, याचं गणित कोणी अजूनपर्यंत ठेवलेलं नाही आहे.